Hello class, in last lecture we are done with the effective nuclear charge and screening effect and also periodic trend in physical properties. There are 5 types of properties in physical trend. So in last lecture we are covered 2 properties, that is atomic radius and ionic radius, and today we are going to deal with the periodic trend in physical property, that is C, ionization enthalpy and electron gain enthalpy. So first we see the ionization enthalpy. आयनायझेशन आलं म्हणजे त्यामध्ये आयन्स फॉर्मेशन ऑफ आयन्स आलेलं आहे. तर यामध्ये बघा एक आपलं कन्सिडर करायचं की न्यूट्रल ॲटम आहे, हा न्यूट्रल ॲटम आहे. न्यूट्रल ॲटममधून जर एक ॲटम्स आपण एक इलेक्ट्रॉन्स जर रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळतं, कॅटायन मिळतं, दॅट इज X+ मिळतं. रिमूव्ह ऑफ an electron from the neutral atoms, that is X, result in formation of cation. जर रिमूव्ह करत आहोत आपण इलेक्ट्रॉन्स तर आपल्याला काय मिळणार, कॅटायन मिळणार. आणि ते करायसाठी आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, तर ऑब्वियसली रिमूव्ह करताना ते इतक्या इझिली तर रिमूव्ह होणार नाही आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, काही एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार आणि ती एनर्जी प्रोव्हाइड करावं लागणार. म्हणून त्या एनर्जीला काय म्हणण्यात येईल, आयनायझेशन एन्थॅल्पी. म्हणजे इलेक्ट्रॉन आपल्याला जर काढायचं असेल, इलेक्ट्रॉन काढायला इझी होणार नाही आणि इलेक्ट्रॉन काढायसाठी जी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार ती एनर्जी म्हणजे आयनायझेशन एन्थॅल्पी. सो डेफिनेशन ऑफ आयनायझेशन एन्थॅल्पी इज the energy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. The energy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy, which is denoted by delta IH. Ionization enthalpy is expressed in kilojoule per mole. किलोजूल पर मोलमध्ये ती एक्सप्रेस केल्या जाते. जसं आयनायझेशन एनर्जी ही वॅरी करत जाते, म्हणजे एकच सिंगल आयनायझेशन एनर्जी नसते, ती आयनायझेशन एनर्जी वॅरी असते. जसं आपण सपोज एक ॲटम घेतलेला आहे, एक कन्सिडर केला, एक ॲटम सिम्पल, हा न्यूट्रल ॲटम आहे. न्यूट्रल ॲटममधून आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आहे, तर आपल्याला काय मिळणार, एक प्लस ॲटम कॅटायन मिळणार. मग या कॅटायनमधून एक इलेक्ट्रॉन परत रिमूव्ह करायचं आहे, तर आपल्याला काय मिळणार, 2 कॅटायन्स 2+ मिळणार. मग त्यामधनं जर तुम्ही एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार तर तसंच काय मिळणार, 3+ मिळणार आणि सो ऑन असं होणार जाणार. तर मग यावेळेस आयनायझेशन एन्थॅल्पी एनर्जी देखील काय होणार, चेंज होत जाणार, वॅरी करत जाणार. तर त्याचमुळे जसं तुम्ही फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲड करत आहे, त्या फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत आहे, तर तुम्हाला एक कॅटायन मिळत आहे. त्या कॅटायनमधून परत इलेक्ट्रॉन जेव्हा तुम्ही रिमूव्ह करताय तुम्हाला 2 कॅटायन मिळत आहे, तेव्हा तसं रिमूव्ह करत जाणार, तसे कॅटायन वाढत जाणार. त्याचप्रकारे एनर्जी ही काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, एनर्जी रिक्वायर्ड होत जाणार आहे. त्यामुळे त्या एनर्जीची जी एनर्जी आहे, ती आयनायझेशन एनर्जी आहे, ती पण आयनायझेशन एनर्जी काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. सिन्स इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट वन ॲट अ टाईम, जेव्हा पहिली इलेक्ट्रॉन जेव्हा लॉस्ट होतो तेव्हा आपल्याला फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी मिळते. मग सेकंड जर लॉस झालं तर सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी मिळते. थर्ड लॉस झालं तर थर्ड आयनायझेशन एन्थॅल्पी मिळते, अँड सो ऑन. यामध्ये बघा, जसं एक्स हा जर आपण गॅशियस एक ॲटम घेतलेला आहे, या ॲटममधून जेव्हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर आपल्याला कॅटायन मिळालेला आहे. तर ह्या कॅटायनमध्ये जी आयनायझेशन एन्थॅल्पी मिळाली, ही आयनायझेशन एन्थॅल्पी 1 राहणार आहे. सेम नंतर जो कॅटायन आहे, या कॅटायनमधून एक जर इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केला तर तो X2+ हा आपल्याला कॅटायन मिळेल आणि जो आयनायझेशन एन्थॅल्पी असेल ती आयनायझेशन एन्थॅल्पी H2 अशी होणार. नेक्स्ट आहे the second ionization enthalpy is larger than the first ionization enthalpy. आता बघा, जी फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी आहे, हा जो ॲटम घेतलेला आहे, या ॲटममधून एक जेव्हा आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत आहोत तेव्हा आपल्याला काय मिळत आहे, X+ मिळत आहे, हा कॅटायन मिळत आहे. याचा जो आयनायझेशन एनर्जी आहे, याची जी आयनायझेशन एनर्जी आहे, ही आयनायझेशन एनर्जी या आयनायझेशन एनर्जीपेक्षा काय असणार आहे, लार्जर असणार आहे. म्हणजे ही जी आहे ही ग्रेटर राहणार आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. आता का, तर यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज असलेला स्पेसिस आहे. पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या स्पेसिसमधून एक इलेक्ट्रॉन हा रिमूव्ह करायला जास्त डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जी सेकंड आयनायझेशन एनर्जी ही फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पीपेक्षा जास्त असते, कारण सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी
ही आपल्याला जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे तो पॉझिटिव्ह स्पेसिसमधून रिमूव्ह करायचा असतो आणि पॉझिटिव्ह स्पेसिसमधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर त्याला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि त्याचमुळे सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त असते ॲज कम्पेअर टू फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी. जेव्हा आपण ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप द फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी इज डिक्रीजेस. जसं आपण ग्रुपला टॉप टू बॉटम मूव्ह करत आहोत तेव्हा जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही आयनायझेशन एन्थॅल्पी काय होते डिक्रीज होत जाते. कारण जेव्हा आपण ग्रुप पकडतो ग्रुपमध्ये काय होत जातात शेल हे ॲड होत जातात. शेल ॲड होत झाल्यामुळे त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन काउंट आहे इलेक्ट्रॉन काउंट देखील काय होतं वाढतं आणि इलेक्ट्रॉन काउंट वाढला म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो कोर इलेक्ट्रॉन्स आहे हे देखील वाढतं आणि इलेक्ट्रॉन कोर वाढत असल्यामुळे त्याच्यामधलं जो न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामधलं जे न्यूक्लियस आणि लास्ट शेल जो असेल या लास्ट शेलमधला जो डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय होतं वाढतं आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस यामधलं जे अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन काय होतं कमी होतं. अट्रॅक्शन आणि हे जर अट्रॅक्शन कमी होत गेलं तर यामधनं जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे हा इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह इझिली करू शकतो कारण तो जास्त कमी म्हणजे हायली बॉन्डेड नसतो याच्याशी हायली बॉन्डेड नसतो. कारण यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉनला काय करतात रिपेल करतात आणि त्यामुळे ते न्यूक्लियसचा आणि लास्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग असते ही बॉन्डिंग जास्त स्ट्रॉंगली नसते आणि त्यामुळे तो इझिली आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो आणि इझिली रिमूव्ह करत असल्यामुळे आपल्याला जी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते ती एनर्जी कमी प्रोव्हाइड करावी लागते आणि त्याचमुळे ग्रुपला जेव्हा आपण टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये मूव्ह होत जातो त्यावेळेस आपल्याला आयनायझेशन एनर्जी जी लागत आहे आयनायझेशन एन्थॅल्पी जी लागत आहे ही आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज लागत आहे कारण त्यांच्यामध्ये जो स्क्रीनिंग इफेक्ट असतो तो पण कमी असतो. आणि सेम जर आपण ग्रुपमध्ये जर सेम आपण याच्यामध्ये गेलो पिरियडमध्ये गेलो तर पिरियडमध्ये जाताना जर ओव्हरऑल इन्क्रीजिंग जी आहे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही आयनायझेशन एन्थॅल्पी काय लागते आपल्याला कमी लागत आहे. कारण यामध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट ग्रुपमध्ये मूव्ह करत आहोत लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत तर लेफ्ट टू राईट मूव्ह करताना यामध्ये जे बघा पिरियडमध्ये जात असताना पिरियडमध्ये काहीही अक्रॉस पिरियड बघितलं तर आयनायझेशन एन्थॅल्पी ही काय होते वाढत जाते कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज यामध्ये काय करतो वाढत जातो आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जसा वाढत चाललेला आहे तसं त्यावेळेस याच्यामधले जे आउटर शेल इलेक्ट्रॉन्स आहे आउटर शेल इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतात आणि त्यामुळे त्यांची जी साईज आहे ही साईज कमी असते आणि त्यामुळेच न्यूक्लियस आणि जो इलेक्ट्रॉन असतो या इलेक्ट्रॉन्समध्ये स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म होते आणि जसं स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म झाला त्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे जे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायसाठी ती एनर्जी जास्त प्रोव्हाइड करावी लागते आणि त्याचमुळे पिरियडमध्ये बघितलं अक्रॉस पिरियड बघितलं तर अक्रॉस पिरियड काय होतं फर्स्ट आयनायझेशन एनर्जी ही किंवा आयनायझेशन एन्थॅल्पी ही इन्क्रीज होत जाते. हेसमध्ये टेबलमध्ये बघा फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू ग्रुप फर्स्टमध्ये गेलो आपण ग्रुप फर्स्टमध्ये गेलो तर जसं ग्रुप फर्स्टमध्ये टॉप टू बॉटम जात आहोत आपण तर त्यामध्ये जी आयनायझेशन एनर्जी आहे काय लागत आहे आयनायझेशन एनर्जी आपल्याला कमी लागत आहे. बघा पहिले लिथियमची आहे 520 जसं जसं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम चाललो आहे पहिल्या ग्रुपमध्ये चाललेलो आहो लिथियम टू सोडियम आलं तर त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये सिंगल शेल असेल तर दुसऱ्यामध्ये काय होतं शेल्सची साईज काय होते इन्क्रीज होते आणि शेल्सची साईज इन्क्रीज झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जे न्यूक्लियस आणि शेवटचा जो शेल असतो त्याच्यामधलं जो इलेक्ट्रॉन असतो त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असते ही कमी असते ते जास्त बाउंडेड नसतात आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन हा इझिली रिमूव्ह करू शकतो त्यामुळे त्यांना जे एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते ही कमी करावी लागते. त्याचमुळे जेव्हा आपण टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये मूव्ह करत आहोत तेव्हा जो एनर्जी लागत आहे ती कमी लागत आहे आणि त्यामुळे आयनायझेशन एन्थॅल्पी काय असते कमी असते. नेक्स्ट जेव्हा आपण बघतो ॲज अ रिझल्ट जेव्हा आपण त्यांचं बघितलेलं आहे आउटर इलेक्ट्रॉनिक्स जो मोर टाइडली ॲज अ रिझल्ट तर आउटर इलेक्ट्रॉन इज हेल्ड मोर टाइडली तेव्हा फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी ही इन्क्रीजेस होत आहे अक्रॉस पिरियड जेव्हा जाऊ तेव्हा काय होतं इन्क्रीज आणि ग्रुपमध्ये जाऊ तेव्हा काय होतं डिक्रीज. सेम जेव्हा आपण अल्कली मेटल्स बघितलेलं आहे अल्कली मेटल्सला जी सगळ्यात कमी काय लागतं आयनायझेशन एन्थॅल्पी लागतं ही अल्कली मेटल्सला आणि इनर्ट गॅसला काय होणार आहे इनर्ट गॅसमध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट एनर्जी लागते कारण अल्कली मेटल्समध्ये काय असते अल्कली मेटलला रिमूव्ह करायसाठी जास्त त्यांच्यामध्ये जे हायली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स नसतात अल्कली मेटल्समध्ये त्यामुळे त्यांचे जे एनर्जी लागणार आहे ती कमी लागणार आहे आणि त्याचमुळे जे अल्कली मेटल्स आहे त्यांना लोएस्ट आयनायझेशन एन्थॅल्पी लागते.
तसंच जर आपण इनर्ट गॅसेस शो केले तर इनर्ट गॅसेसमध्ये काय असतं, हायेस्ट फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी लागत आहे अक्रॉस द पिरियडमध्ये जेव्हा आपण मूव्ह करू तेव्हा त्यांना हायेस्ट आयनायझेशन एन्थॅल्पी लागत आहे. का? कारण ते जे ॲटम्स असतात ते हायली स्टेबल्स ॲटम्स असतात, त्याच्यामधले जे इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस असतात त्यांचे जे ऑक्टेट असतात ते कंप्लीट असल्यामुळे त्याच्यामधनं ते हायली स्टेबल असल्यामुळे तिथे जर त्यांना त्यामधनं जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल तर ते अनस्टेबल होतील आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यावेळेस त्यांना जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागली आणि त्याचमुळे एनर्जी जास्त प्रोव्हाइड करावी लागली आणि त्याचमुळे त्यांचा जो आयनायझेशन एन्थॅल्पी आहे हा आयनायझेशन एन्थॅल्पी काय असणार, जास्त असणार. सम irregularities are noticed for the first ionization enthalpy as we move across a periods. काही जे आपण बघितले, काही जर एलिमेंट्स बघितले तर काही एलिमेंट्समध्ये काय होतं की जसं जसं आपण अक्रॉस अ पिरियड मूव्ह करत आहोत तसे तसे त्यांच्यामध्ये जी एन्थॅल्पी आहे, जी आयनायझेशन एन्थॅल्पी आहे, ही आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. बघा हा टेबल, यामध्ये एक आपल्याला टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये बघा जसं आपण मूव्ह करत आहोत पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जेव्हा आपण मूव्ह करत आहोत तर लेफ्ट टू राईट मूव्ह करताना यामध्ये जी आपल्याला आयनायझेशन एन्थॅल्पी लागत आहे लिथियमची कमी आहे, त्यानंतर बेरियमची जास्त आहे. पण बेरियम आणि बोरॉनमध्ये बघा, बेरिलियम आणि बोरॉनमध्ये आयनायझेशन एनर्जी काय झालेली आहे, बोरॉन्सची काय झालेली आहे, कमी झालेली आहे आणि बाकीच्या सगळ्यांच्या काय झालेलं आहे, आयनायझेशन एन्थॅल्पी ही वाढत चाललेली आहे. या दोघांमध्ये एक एक्सेप्शन आहे. हे एक्सेप्शन असं आहे की जेव्हा आपण बेरिलियम बघत आहोत, बेरिलियमचा जो इलेक्ट्रॉन लॉस होत आहे, हा इलेक्ट्रॉन जेव्हा लॉस होतो तो इलेक्ट्रॉन 2s मधून इलेक्ट्रॉन लॉस होतो आहे आणि बोरॉनमध्ये बोरॉनचा जो इलेक्ट्रॉन लॉस होत आहे हा बोरॉनचा इलेक्ट्रॉन लॉस होताना 2p मधून इलेक्ट्रॉन लॉस होत आहे. आता बघा 2p मध्ये थर्ड शेल आलेला आहे, 2p मध्ये थर्ड शेल आलेला आहे आणि बेरिलियममध्ये 2s आलेला आहे. 2s हा न्यूक्लियसच्या जास्त जवळ आहे. न्यूक्लियसच्या जास्त जवळ असल्यामुळे न्यूक्लियसची आणि इलेक्ट्रॉनची जी बॉन्डिंग आहे ती स्ट्रॉंग बॉन्डिंग राहतील, म्हणून अट्रॅक्शन जो राहील तो स्ट्रॉंगली अट्रॅक्शन राहील आणि त्यामुळे यांना जो एनर्जी लागत आहे रिमूव्ह करायसाठी इलेक्ट्रॉन, तर ती एनर्जी काय लागत आहे, जास्त लागत आहे ॲज कम्पेअर्ड टू बोरॉनमध्ये जो तिसरा शेल आहे 2pचा, हा 2pचा शेल तिसरा असल्यामुळे थर्ड असल्यामुळे यांच्यामध्ये 2 शेल ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि हे इलेक्ट्रॉन रिपल्शन करतात. मतलब इथले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स या ज्या थर्डवाल्या 2p मधला जो शेल आहे यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय करतात, रिपेल करतात आणि रिपेल केल्यामुळे यांच्यामधलं जो न्यूक्लियस आणि लास्ट शेलच्या इलेक्ट्रॉन्समध्ये जे अट्रॅक्शनचा फोर्स असतो हा काय असतो, कमी असतो आणि त्यामुळे याला जी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार ही एनर्जी कमी प्रोव्हाइड करावी लागणार टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स आणि त्याचमुळे बोरॉन्सचं जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही आयनायझेशन एन्थॅल्पी काय आहे, कमी आहे ॲज कम्पेअर टू बेरिलियम. सिमिलरली यामध्ये जे फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ आहे ऑक्सिजन इज स्मॉलर दॅन ऑफ नायट्रोजन. सेम नायट्रोजनचं पण तसंच होत आहे. नायट्रोजनची जी एन्थॅल्पी आहे ही नायट्रोजनची कमी आहे ऑक्सिजनच्या कंपॅरिझनमध्ये. बघा जेव्हा आपण पिरियडमध्ये मूव्ह करत आहोत तर यामध्ये मूव्ह करताना नायट्रोजन पहिले येतं आणि त्यानंतर ऑक्सिजन येतं आणि जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं आहे नायट्रोजनचं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा नायट्रोजनचं बघत आहोत तेव्हा इलेक्ट्रॉन्स काय आहे, सिंगल फील्ड आहे आणि ऑक्सिजन जर बघितलं तर ऑक्सिजन काय आहे, डबली ऑक्युपाईड आहे. डबली ऑक्युपाईड म्हणजे पहिल्या जे त्याचा ऑर्बिटल्स आहे तो डबल फील्ड आहे आणि बाकी जे आहे ते सिंगल आहे. तर सिंगल जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स आहे यांना इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायसाठी जास्त एनर्जी काय करावं लागणार, प्रोव्हाइड करावी लागणार आहे आणि जे डबली फील्ड ऑक्युपाईड 2p ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन आहे हा डबली फील्ड असल्यामुळे यातला जो फील्ड असलेला इलेक्ट्रॉन आहे हा इझिली रिमूव्ह होऊ शकतो आणि त्याचमुळे जी ऑक्सिजनचा जो इलेक्ट्रॉन आहे हा इझिली रिमूव्ह होत आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनची जे आयनायझेशन एन्थॅल्पी ही स्मॉलर आहे ॲज कम्पेअर टू नायट्रोजन. So first ionization enthalpy of oxygen is smaller than that of nitrogen. This is because O loses the electron from a doubly occupied 2p orbital due to the electron repulsion. It is easier to lose this electron than electron from the singly occupied 2p orbitals in nitrogen. जसं बेरिलियममध्ये 2s आणि 2p होतं
तसं यामध्ये आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजनमध्ये सांगितलेच होतं मी आत्ता थोड्या वेळा अगोदर की ऑक्सिजनमध्ये डबली ऑक्युपाईड असल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन जास्त होतं आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन जास्त रिपल्शन असल्यामुळे ते इझिली रिमूव्ह करू शकतं ॲज कम्पेअर टू नायट्रोजन. आणि त्याचमुळे ऑक्सिजनची जी आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही जास्त आहे, कमी आहे ॲज कम्पेअर टू नायट्रोजन. त्याला कारण एनर्जी कमी प्रोव्हाइड करावी लागत आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. सो नेक्स्ट इज प्रॉब्लेम दिलेला आहे याच बेसिसवरती की कोणत्या जे सल्फर आहे याची आयनायझेशन एनर्जी ॲप्रॉक्सिमेट किती असू शकते. सो प्रॉब्लेम इज द फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यूज सिलिकॉन फॉस्फरस क्लोरीन आर 780, 1060, 1255 kilojoule mole inverse respectively. Predict whether the first ionization enthalpy of sulfur will be closer to 1000 or 1200 kilojoule mole inverse. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की यामध्ये आपल्याला 3 जे एलिमेंट्स दिलेले आहे, 3 एलिमेंट्सची फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी दिलेली आहे. फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पीवरून आपल्याला सल्फरची आयनायझेशन एन्थॅल्पी ही किती असू शकते हे एक तर 1000 और 1200 याच्यामधली कुठली असू शकते हे आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये बघा जेव्हा आपण अक्रॉस द पिरियड जातो आयनायझेशन एन्थॅल्पी ही काय होत जाते, वाढत जाते. अक्रॉस द पिरियड गेल्यानंतर याच्यामधले जो सिक्वेन्स आहे व्यू अक्रॉस द पिरियड, आता हा जो पिरियड आहे हा थर्ड पिरियड आहे. जेव्हा आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ही मूव्ह करतो तर त्याचा जो सिक्वेन्स आहे सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन असा त्याचा सिक्वेन्स येत आहे. त्यामधला जो इलेक्ट्रॉनिक जर कॉन्फिगरेशन आपण बघितलेलं आहे तर सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s2 3s2 3p2 3s2 3p3 3s2 3p4 अँड 3s2 3p5 हे असे चारही याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले आहे. जसं आपण थर्ड पिरियड जर मूव्ह करत आहोत, थर्ड पिरियड मूव्ह करताना आपल्याला माहिती आहे की आयनायझेशन एन्थॅल्पी ही काय होते, वाढत जाते. आता बघा फॉस्फरस आणि क्लोरीन यांच्यामध्ये काय आहे, सल्फर आहे. तर फॉस्फरसची आपल्याला आयनायझेशन एन्थॅल्पी माहिती आहे. फॉस्फरसची आयनायझेशन एन्थॅल्पी किती आहे 1060 आणि सल्फरची याच्यामध्ये मे बी मदत असू शकते. आणि त्यानंतरची जी आहे क्लोरीनची किती आहे 1255 ही त्याची एन्थॅल्पी आहे. तर ही एन्थॅल्पी यामध्ये बघा काय होत आहे की आपण जर ॲप्रॉक्सिमेट जर एक्सपेक्टेड विचार केला तर केला तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण पिरियड मूव्ह करत आहोत, लेफ्ट टू राईट पिरियड जात आहोत, तेव्हा आपल्याला काय दिसत आहे की आयनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त दिसत आहे. त्यामुळे त्याची 1000पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त. कारण फॉस्फरसची किती आहे 1060 आहे. तर त्यामुळे अशी जर एक्सपेक्टेड असेल तर एक्सपेक्टेड किती राहू शकते याची 1200 अशी सल्फरची राहू शकते. पण जर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघताना जो सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हा 3s2 3p3 आहे. तर यामध्ये जो पीचा इलेक्ट्रॉन्स आहे हा इलेक्ट्रॉन सिंगली ऑक्युपाईड 3p ऑर्बिटल्स आहे एसमध्ये. आणि डबली ऑक्युपाईड हा जो इलेक्ट्रॉन्स आहे हा डबली ऑक्युपाईड इलेक्ट्रॉन्स हा 3p ऑर्बिटल्समध्ये असल्यामुळे आहे. म्हणजे जर फॉस्फरस बघितला तर फॉस्फरसमधला जो इलेक्ट्रॉन आहे, जर हा फॉस्फरस असेल, या फॉस्फरसमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे, ह्या फॉस्फरसमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे ह्या इलेक्ट्रॉन्स फॉस्फरसमध्ये सिंगली फील्ड आहेत. काय आहे, सिंगली फील्ड आहे. आणि सल्फर जर बघितलं तर सल्फरमध्ये काय आहे, डबली फील्ड इलेक्ट्रॉन्स आहे. आणि सल्फरमध्ये डबली फील्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे आपल्याला आताच आपण बघितलेलं होतं नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं डबली फील्ड इलेक्ट्रॉन्स हा इझिली रिमूव्ह होतो ॲज कम्पेअर टू सिंगली फील्ड इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे सल्फरमधला जो इलेक्ट्रॉन आहे, सल्फरमधला इलेक्ट्रॉन हा काय करतो, इझिली रिमूव्ह करतो, स्वतःला इझी रिमूव्ह होऊन जातं. आणि त्याचमुळे जी आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू आहे सल्फरची ही लोवर आहे ॲज कम्पेअर टू फॉस्फरस. आणि त्याचमुळे त्याचं जे व्हॅल्यू राहणार आहे ही व्हॅल्यू राहणार आहे क्लोजर टू 1000. का क्लोजर टू 1000 आहे, कारण फॉस्फरसमध्ये जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स फील्ड झालेले आहे, इलेक्ट्रॉन सिंगली फील्ड झालेले आहे. आणि सल्फरमध्ये डबल फील्ड असल्यामुळे, इलेक्ट्रॉन डबल फील्ड असल्यामुळे त्याच्यामधले जो रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ही रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इझिली रिमूव्ह होणार आहे. आणि त्यामुळे त्यांना एनर्जी कमी प्रोव्हाइड करावी लागणार आहे सल्फरला ॲज कम्पेअर टू फॉस्फरस. आणि एनर्जी कमी
लागल्यामुळे इझिली रिमूव्ह होत असल्यामुळे त्याचं जो आयनायझेशन एन्थॅल्पी आहे हा आयनायझेशन एन्थॅल्पी फॉस्फरसपेक्षा कमी आहे आणि फॉस्फरसचा आयनायझेशन एन्थॅल्पी आपल्याला माहिती आहे 1060 आहे आणि त्यामुळे आपल्याला जे दोन ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी जो सल्फर आहे त्याच्यापेक्षा कमी राहणार म्हणून ॲप्रॉक्झिमेट जे ॲक्च्युअल त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही आयनायझेशन एन्थॅल्पी 1000 राहणार. आपण जे पहिले गेसिंग केलेली होती ती किती केलेली होती 1200 अशी केलेली होती पण ॲक्च्युअल जी आलेली आहे ती ॲक्च्युअल किती आलेली आहे 1000 अशी आलेली आहे. द फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ एस would be less than 1060 kilojoule mole inverse and therefore should be the close to the 1000 and not too close to be 1200 kilojoule. And next topic is electron gain enthalpy. जसं आपण इलेक्ट्रॉन आयनायझेशन एन्थॅल्पी बघितली होती त्याच प्रकारे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हा एक फिजिकल ट्रेंड आहे, फिजिकल प्रॉपर्टी ट्रेंड आहे. तर यामध्ये देखील काय असतं आयन असते. जेव्हा आपण एखादा कन्सिडर करत आहोत न्यूट्रल ॲटम कन्सिडर करत आहोत, न्यूट्रल ॲटम कन्सिडर केल्यानंतर यामध्ये जर आपण इलेक्ट्रॉन ॲड केला तर इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळे न्यूट्रल ॲटममध्ये जर इलेक्ट्रॉन आपण ॲड केला तर यामध्ये काय फॉर्म होतं ॲनायन फॉर्म होतं. काय फॉर्म होतं ॲनायन फॉर्म होतं. निगेटिव्ह चार्ज असलेला एक एलिमेंट एक ॲनायन फॉर्म होत आहे. तर हे देखील जसं आपण रिमूव्ह करायसाठी काही एनर्जी प्रोव्हाइड करावं लागत होती सेम त्यामध्ये पण इलेक्ट्रॉन जसं ॲड करायसाठी पण काही एनर्जी त्याचमध्ये काय करावं लागतं प्रोव्हाइड करावं लागतं आणि एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे जी एनर्जी त्यांना लागत आहे म्हणजे ॲड करायसाठी इलेक्ट्रॉन ॲड करायसाठी जी एनर्जी त्यांना प्रोव्हाइड करावी लागत आहे ती एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ती एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. सो डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज द एन्थॅल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस वेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड. म्हणजे यामध्ये जेव्हा आपण एक इलेक्ट्रॉन ॲड केला आहे इलेक्ट्रॉन ॲड करायच्या पहिले काही त्याची एन्थॅल्पी असेल त्याची काही एनर्जी असेल आणि नंतर जेव्हा आपण इलेक्ट्रॉन ॲड करत आहोत तेव्हा त्याची काय होणार आहे एनर्जी काय होणार आहे चेंज होणार आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होत आहे चेंज होत आहे आणि त्या चेंज झालेल्या एन्थॅल्पीलाच काय म्हणणार आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. The enthalpy change that takes place when an electron is added to an isolated gaseous atom in its ground state is called as electron gain enthalpy. आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो डेल्टा EgH आहे. Eg म्हणजे इलेक्ट्रॉन गेन, H हा एन्थॅल्पीचा आहे. नेक्स्ट द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज एक्सप्रेस इन युनिट ऑफ किलोजूल मोल इनवर्स और किलोजूल पर मोल. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज एक्सप्रेस इन युनिट्स ऑफ किलोजूल पर मोल. यामध्ये बघा जसं आपण आयनायझेशन एन्थॅल्पीमध्ये बघितलेलं होतं एक न्यूट्रल ॲटम घेतलेला होता. ह्या न्यूट्रल ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स काय केलेलं होतं आपण रिमूव्ह केलेला होता. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक न्यूट्रल ॲटम घ्यायचं आहे. न्यूट्रल ॲटममध्ये आपल्याला काय करायचं आहे इलेक्ट्रॉन काय करायचं आहे ॲड करायचं आहे. इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर जी एनर्जी आपल्या चेंज होत आहे त्या एनर्जीला आपण काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असं म्हटलेलं आहे. सेम यामध्ये देखील इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मे बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. यामध्ये दोनही प्रकारची इलेक्ट्रॉनची गेन एन्थॅल्पी असू शकते. एक तर ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा नेगेटिव्ह असू शकते डिपेंडिंग ऑन द प्रोसेस ऑफ ॲडिंग इलेक्ट्रॉन इज एंडोथर्मिक ऑर एक्झोथर्मिक. ते एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे यावरती ते काय करणार आहे डिपेंड करणार आहे की एनर्जी ही पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे. यामध्ये नेक्स्ट पॉईंट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17. जेव्हा ग्रुप 17चा आपण एलिमेंट बघत आहोत तर त्यावेळे ग्रुप 17मधल्या एलिमेंट्समध्ये काय असतं की जे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असते ही इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही खूप जास्त नेगेटिव्ह असते. इट इज अ व्हेरी हाय नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन enthalpy. This is because of they attain stable noble gases electronic configurations of additions of 1 electrons. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण एलिमेंट ग्रुप 17 बघत आहोत जो की पी ब्लॉक एलिमेंट पी ब्लॉक्समधले आहे त्यामध्ये ग्रुप 17मध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन या प्रकारचे एलिमेंट्स आहे. यामध्ये इलेक्ट्रॉन्स गेन एन्थॅल्पी ही काय असते खूप जास्त हाय नेगेटिव्ह असते कारण त्यांना एक नोबल गॅसेसच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधून जायचं असते आणि ते यामुळे होते की त्यांना जो इलेक्ट्रॉन आहे तो फक्त एकच इलेक्ट्रॉनचा रिक्वायरमेंट असते आणि एक इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट असल्यामुळे त्यांना एक इलेक्ट्रॉन हा खूप इझिली मिळून जाणार आहे. त्यांचा ऑक्टेट किंवा त्यांना स्टॅबिलिटी फॉर्म होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन इझिली मिळून जातो आणि त्याचमुळे त्यांना जी एनर्जी
चेंज आहे ती एनर्जी काय होणार आहे, खूप कमी प्रमाणात चेंज होते आणि त्यामुळे त्याची जी एनर्जी लागत आहे ती व्हेरी हाय नेगेटिव्ह अशी एनर्जी लागत आहे. सेम त्याच प्रकारे एलिमेंट ऑफ ग्रुप 18 आहे, एलिमेंट ऑफ ग्रुप 18 विच इज बिलॉंग टू द पी ब्लॉक, आणि त्यांना देखील ते आपण त्यांना काय म्हणतो, नोबल गॅसेस म्हणतो. आणि हे याला जी एनर्जी लागत आहे म्हणजे एनर्जी गेन एन्थॅल्पी लागत आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लागत आहे, ही इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही व्हेरी हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू लागत आहे, व्हेरी हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू लागत आहे. आता का, यामध्ये बघा जसं इलेक्ट्रॉन एक ॲड करायचं आहे, यामध्ये जे नोबल गॅसेस आहे नोबल गॅसेसमध्ये ऑलरेडी त्याचं काय ऑक्टॅट काय असतं, कंप्लीट असतं. ऑक्टॅट कंप्लीट असल्यामुळे त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन आपल्याला ॲड करायचं असेल तर इलेक्ट्रॉन जेव्हा आपण ॲड करू तर इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळे त्याला एक काय होईल, नवीन शेल फॉर्म होणार. इलेक्ट्रॉनचा जो एक शेल राहणार आहे हा इलेक्ट्रॉनचा शेल नवीन फॉर्म होणार आहे, आणि नवीन इलेक्ट्रॉनचा शेल फॉर्म होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी व्हॅल्यू येत आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची, ही इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय होणार आहे, जास्त लागणार आहे. आता यामधला जो पहिला जो क्वांटम नंबर राहणार आहे तो वेगळा राहणार आहे, आणि जसं आपण इलेक्ट्रॉन यामध्ये ॲड करू तर ॲड केल्यामुळे त्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर चेंज झाला, पहिले तो ऑलरेडी स्टेबल असतो आणि एक्स्ट्राचा जर इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड झाला तर तो काय होणार, अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार. आणि अनस्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झाल्यामुळे त्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होणार, कमी होणार. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला तर शिल्डिंग यामधली काय होणार, जास्त होणार. शिल्डिंग जास्त होणार तर कोर इलेक्ट्रॉन्स देखील काय होणार, कोर इलेक्ट्रॉन्स देखील जास्त होणार. आणि त्यामुळे याच्यामधली जी एनर्जी लागत आहे ती एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होणार आहे, व्हेरी हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू लागणार आहे. 17 ग्रुपमध्ये ज्यामध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स कमी असतं त्यामध्ये त्याचा ऑक्टॅट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स कमी लागत आहे, तर त्यावेळेस त्यांना जो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लागत आहे त्याची व्हॅल्यू व्हेरी हाय नेगेटिव्ह व्हॅल्यू राहणार आहे. सेम ज्याचं ऑक्टॅट वगैरे कंप्लीट असतं दॅट इज 18 नंबरचा जो ग्रुप आहे ज्यामध्ये नोबल गॅसेस आहे त्याला जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लागत आहे ही इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय लागत आहे, जास्त लागत आहे ॲज कम्पेअर्ड टू 17 ग्रुप. The alkali metals have very low negative electron gain enthalpy. जर आपण अल्कली मेटल्स घेतलेले आहे, अल्कली मेटल्समध्ये जे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लागत आहे ते लो नेगेटिव्ह म्हणजे सगळ्यात कमी ही अल्कली मेटल्समध्ये दिसेल. आणि सेम इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिकम्स मोर नेगेटिव्ह विथ इन्क्रीजिंग ऑफ ॲटॉमिक नंबर अलॉंग द पिरियड अप टू द सेकंड लास्ट एलिमेंट बिकॉज ऑफ द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज increases across the period, and it is easier to add an electron to a smaller atom. जसं आपण पिरियडमध्ये मूव्ह करत आहोत कुठल्या पिरियडमध्ये फर्स्ट पिरियड टू लास्ट 17व्या पिरियडपर्यंत 7th पिरियडपर्यंत, किंवा ग्रुप जेव्हा आपण बघत आहोत पहिल्या ग्रुपपासून तर 17 ग्रुपपर्यंत जेव्हा आपण मूव्ह करत आहोत त्यावेळेस काय होतं आहे की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ही खूप जास्त नेगेटिव्ह होते, कारण यामध्ये जे ॲटॉमिक नंबर आहे ह्या ॲटॉमिक नंबर काय होत जातं, ॲड होत जात आहे. ॲटॉमिक नंबर ॲड होत गेल्यामुळे त्यामधले जो फक्त ॲटॉमिक नंबर ॲड करतो आपण पिरियड जेव्हा लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत तर त्यामध्ये फक्त ॲटॉमिक नंबर ॲड होत आहे. त्याच्यामधला जो न्यूक्लिअर इफेक्ट आहे, न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट आहे काय होता, इन्क्रीज होत आहे, कारण त्यामध्ये ॲटॉमिक नंबर होत आहे, प्रोटॉन्सची व्हॅल्यू वाढत आहे आणि प्रोटॉन्सची व्हॅल्यू वाढत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो अट्रॅक्शन असतो हे अट्रॅक्शन जास्त असतं, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन जास्त असतं आणि त्यामुळे त्याच्या जे ॲटमची साईज आहे ॲटॉमिक रेडाय आहे ॲटॉमिक रेडाय कमी होतं आणि ॲटॉमिक रेडाय कमी असल्यामुळे त्यामध्ये जो इलेक्ट्रॉन हा ॲड करायचा आहे इलेक्ट्रॉन ॲड करणं डिफिकल्ट जातं. सेम जर स्मॉलर साईज असेल ॲटम्सची, जर स्मॉलर साईज आपण ॲटम्सची बघितली तर स्मॉलर साईजमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करणं इझियर जातं ॲज कम्पेअर टू लार्ज साईज ऑफ ॲटम. आणि जर मग पिरियडमध्ये जेव्हा आपण जाऊ तर पिरियडमध्ये काय होणार आहे, मोर नेगेटिव्ह व्हॅल्यू होणार आहे. आणि डाऊन द ग्रुप गेलो म्हणजे टॉप टू बॉटम जेव्हा ग्रुपमध्ये जाऊ तर इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲडेड टू फर्दर शेल्स अँड द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिकम्स द लेस नेगेटिव्ह. जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जाणार आहोत तेव्हा इलेक्ट्रॉन्स जो ॲड करायचा आहे इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी ॲड होते, कारण यामध्ये जो शेल्स आहे ग्रुपमध्ये जेव्हा जातो तेव्हा ग्रुपमध्ये हे टॉप टू बॉटम जात असताना शेल्स काय होतात, इन्क्रीज होतात आणि शेल्स इन्क्रीज होतात, त्यामुळे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे असतात हे इलेक्ट्रॉन्स काय आपण इझिली ॲड करू शकतो ॲज कम्पेअर टू पिरियड. सो नेक्स्ट इज प्रॉब्लेम दिलेला आहे, या प्रॉब्लेममध्ये आयडेंटिफाय करायचं आहे की कशाची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हे किती जास्त नेगेटिव्ह व्हॅल्यू आहे जेव्हा आपल्याला 2 पेअर दिलेले आहे तेव्हा.
The problem is identify the elements with more negative value of electron gain enthalpy from the following pair. Justify. Chlorine and bromine. Next pair is fluorine and oxygen. तर यामध्ये जेव्हा आपण पिरियडमध्ये जाऊ, क्लोरीन आणि ब्रोमीन सेम ग्रुपमध्ये बिलॉंग करत आहे, हॅलोजनच्या ग्रुपमध्ये बिलॉंग करत आहे विथ बोरॉन हॅविंग हायर ॲटॉमिक नंबर दॅन क्लोरीन. बोरॉनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो हायर आहे क्लोरीनपेक्षा. ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस डाऊन ग्रुप द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. जेव्हा आपण म्हटलेलं आहे, जेव्हा आपण सेम ग्रुपमध्ये बिलॉंग करत आहे, सेम ग्रुपमध्ये बिलॉंग करताना क्लोरीन काय आहे, यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त इझिली ॲड होणार आहे, कारण जो ॲटॉमिक नंबर आहे बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू क्लोरीनच्या ॲटॉमिक नंबरपेक्षा बोरॉनचा जास्त असल्यामुळे त्याची जी साईज आहे ती साईज काय होणार आहे, इन्क्रीज होत आहे. आणि त्याच्यामुळे साईज इन्क्रीज झाल्यामुळे त्यामधला जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज राहणार आहे, कमी राहणार आहे. म्हणजे न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं जे अट्रॅक्शन आहे हे कमी राहणार आहे. आणि जे शिल्डिंग इफेक्ट आहे किंवा शिल्डिंग इफेक्ट पण इन्क्रीजेसमध्ये होते कोर इलेक्ट्रॉन्सचं. आणि त्याचमुळे इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲडेड फर्दर शेल विच इज रिलीज लेस. म्हणजे त्यामध्ये इझिली इलेक्ट्रॉन्स काय असू शकतात, ॲड होऊ शकतात आणि एनर्जी काय करू शकतात, कमी एनर्जी रिलीज करू शकतात. आणि त्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स गेन एन्थॅल्पी आहे, ही इलेक्ट्रॉन्स गेन एन्थॅल्पी काय लेस नेगेटिव्ह डाऊन द ग्रुप. म्हणजे ग्रुपवरती जसं आपण खाली येत आहोत, टॉप टू बॉटम येत आहोत, तेव्हा लेस नेगेटिव्ह होत आहे. आणि क्लोरीन काय आहे, मोर नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन ब्लोरीन. आता याच्यामध्ये बोरॉनमध्ये काय होतं आहे, यामध्ये काय होत आहे की ब्रोमीनमध्ये काय होतं आहे, ब्रोमीनमध्ये इलेक्ट्रॉन्स हे ॲड होत चालले आहे, कारण त्याचं साईज काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे. इन्क्रीज साईज होत असल्यामुळे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स काय होतं इझिली ॲड होत आहे. आणि त्याचमुळे जे क्लोरीन आहे, क्लोरीनमध्ये इझिली लवकर ॲड होऊ शकत नाही. आणि त्याचमुळे त्याला जे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लागत आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही मोर नेगेटिव्ह दॅन बोरॉन. नेक्स्ट इज फ्लोरीन अँड ऑक्सिजन. आता फ्लोरीन आणि ऑक्सिजन हा काय आहे, बिलॉंग्स टू द सेम सेकंड पिरियड. या सेकंड पिरियडमध्ये बिलॉंग करत आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जसं आपण पिरियडमध्ये जात आहोत, तर पिरियडमध्ये काय होतं की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही इन्क्रीज होत जातं. तर त्यामध्ये फ्लोरीनचं काय होणार आहे, फ्लोरीन आणि ऑक्सिजन बिलॉंग टू द सेम सेकंड पिरियड. आता यामध्ये बघा, एफ हॅविंग हायर ॲटॉमिक नंबर दॅन ऑक्सिजन. एफ पहिले येत आहे, त्यानंतर ऑक्सिजन येत आहे. तर एफ हॅविंग हायर ॲटॉमिक नंबर दॅन ऑक्सिजन. ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲज अक्रॉस अ पिरियड. जेव्हा आपण अक्रॉस पिरियडमध्ये बघितलेलं होतं की ॲटॉमिक नंबर जसं इन्क्रीज होत आहे तसंच त्याची ॲटॉमिक रेडियस काय होतं, डिक्रीज होत जाते. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते, कारण यामध्ये पिरियडमध्ये काय होतं, शेल इन्क्रीज होत नाही. पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्टिव्ह आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन काय असतं, जास्त असतं. आणि त्यामुळे त्याची जी साईज आहे, ॲटॉमिक रेडियसची साईज काय होते, डिक्रीज होत जाते. साईज जशी डिक्रीज झाले तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होणार, इन्क्रीज होणार. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला तर इलेक्ट्रॉन कॅन बी ॲडेड मोर इझिली. आणि त्याचमुळे इलेक्ट्रॉन काय होतं, याच्यामध्ये अट्रॅक्ट जास्त होते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन आपण काय करू शकतो, ॲडेड इझिली करू शकतो. देअर फॉर द मोर एनर्जी इज रिलीज्ड. मग एनर्जी काय, मोर एनर्जी इज रिलेट विथ द गेन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन ॲज वी मूव टू राईट इन द पिरियड. जसं आपण लेफ्ट टू राईटमध्ये जेव्हा ॲड करत आहोत तेव्हा एनर्जी काय होत आहे, रिलीज जास्त होत आहे. आणि त्यामुळे फ्लोरीन काय आहे, हॅज मोर नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. मग त्याचमुळे फ्लोरीनमध्ये जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असते, मोर नेगेटिव्ह असते ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. आय होप ऑल दिस थिंग इज क्लिअर टू यू. थँक यू क्लास.